नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा. तर बघा मित्रांनो, आपण आता काय करूया की जानेवारी 2024 पासून तर जे चालू मंथ राहतात त्याच्यामधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहे. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की एकदा सांगा. तर बघा, भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास व संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे? तर ते राज्य आहे गुजरात. आता बघा, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर द भारत सेंटर ऑफ ऑलिम्पिक रिसर्च अँड एज्युकेशन वाज इनॉग्रेटेड ऑन जून 23, 2024. म्हणजे आंतरराष्ट्रीय जो ऑलिम्पिक दिवस असतो त्या दिवशी हे जे संशोधन केंद्र आहे हे सुरू करण्यात आलेलं होतं. सो भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास व संशोधन केंद्र कुठे? तर गुजरातला उभारण्यात आलेले आहे. मोस्ट एम पी करा, यावर्षी प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ते आहे गोपी थोटा कुरा. मोस्ट एम पी. पर्यावरण क्षेत्रातील व्हिटले अवॉर्ड लक्षात घ्या, ज्याला आपण महत्त्वाचा पर्यावरणातील अवॉर्ड असं म्हटलं जातं. तर बघा, तो आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना देण्यात आलेला आहे. त्या आसाम या राज्याच्या आहे. असाच एक गोल्डमॅन अवॉर्ड आहे स्टुडंट, जो की पर्यावरणासंबंधित आहे, तो आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय दूत म्हणून सानिया मिर्झा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हा एकदा प्रश्न चेक करा. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत व जीवनगौरव पुरस्कार 2024 आरती अंकलीकर टिकेकर यांना देण्यात आलेला आहे. तर असे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. भारतातील पहिले धान्य ATM ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ओके, कोणतं स्टेट आहे? तर ते आहे ओडिशा. ओडिशा भुवनेश्वर राजधानी आहे ओडिशाची. त्यानंतर जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 आणि राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा कोणता महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे? त्याचं नाव विचारलं जाऊ शकते आपल्याला. तर तो आहे शक्तिपीठ मार्ग. भारतातील पहिले खाजगी अवकाश प्रक्षेपण केंद्र चेन्नई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. अलीकडे समान नागरी कायदा लागू करणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे उत्तराखंड. आता समान नागरी कायदा हा पॉईंट आलेला आहे, म्हणून आपण एक पॉईंट लक्षात घेऊ की समान नागरी कायद्यासंबंधित आपल्या घटनेत कोणती कलम आहे? तर ती आहे कलम 44. आणि पहिलं जे राज्य होतं ते होतं गोवा. समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य गोवा आहे. कलम आहे 44 आणि भाग 4मध्येच येते मार्गदर्शक तत्वामध्ये. जपानचा पहिला लाकडी जो उपग्रह आहे त्याचं नाव काय आहे? तर ते आहे लिग्नो सॅट. क्वाड संघटना 2007ची आहे. सदस्य एकूण 4 आहे: भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि यांचा एक युद्ध सराव पण असतो, तो म्हणजे मलबार युद्ध सराव. ओके, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, मलबार युद्ध सराव. स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारण्यात आलेला पुतळा कोणाचा आहे? तर हा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि हा पुतळा लातूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील मधाचे पहिले गाव मांगर सातारा म्हणजेच महाराष्ट्रात आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू मुंबई. पोलीस भरतीत सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे त्याचा 101वा सदस्य देश बनला. 100वा सदस्य पॅराग्वे होता देश, लक्षात असू द्या. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा, भारत या ठिकाणी आहे. बघा, मगाशीच मी हा पॉईंट सांगितला की 2024 सालचा पर्यावरण क्षेत्राचा ग्रीन नोबेल समजला जाणारा जो अवॉर्ड आहे, लक्षात घ्या, तो गोल्डमॅन पुरस्कार आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. आणि व्हिटले अवॉर्ड जर म्हटलं तर ते आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. दोन्ही पॉईंट पाठ ठेवा, 100% परीक्षेत प्रश्न दिसणार. त्यानंतर अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2024चा. ओके, सो कोणाला? अभिनव बिंद्रा यांना. आणि यापूर्वी इंदिरा गांधींना हा अवॉर्ड 1983मध्ये देण्यात आलेला होता. क्रिकेटसाठी जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम म्हणजे हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा असो, तिथे क्रिकेट चालणार, तर ते आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ओके, सो मोस्ट MP स्टुडंट. ओके, ऑस्ट्रेलिया. आणि क्रिकेटमध्ये तसं तुम्हाला माहितीच आहे की फर्स्ट नंबर जे राहते ते ऑस्ट्रेलियाच राहते. शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका, लक्षात घ्या, इथे डॉक्टर करा, डॉक्टर प्रभा अत्रे हा कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर किराणा घराण्याशी त्या संबंधित आहे. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार 2023 नक्की सांगा कोणाला मिळालेला आहे? भारतातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा आणि भारतातील पहिले वन विद्यापीठ तेलंगणालाच आहे. ओके, आणि बघा, एक पॉईंट लक्षात ठेवा की तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014ला झालेली होती. म्हणजेच या घटनेला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला शुअरली तेलंगणा राज्यावर प्रश्न येणार आहे. आता बघा, एखाद्या राज्याची निर्मिती, सीमा, क्षेत्रफळ
जो बदल करण्याचा अधिकार आहे आणि एखादं राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे तो कलम 3 नुसार संसदेला देण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला। एखाद्या राज्याची निर्मिती कलम 3 नुसार केली जाते आणि या कलम 3 नुसारच एक BN श्रीकृष्ण समिती होती, त्या समितीनुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली होती। ओके, सो 71वी मिस वर्ल्ड। आता 71वी हा आकडा पहिल्यांदा पाठ ठेवा। तुम्ही म्हणाल का? कारण ही स्पर्धा आपल्या भारतामध्ये भरलेली आहे आणि ते ठिकाण पण लक्षात ठेवा, मुंबईमध्ये। आता मिस वर्ल्ड सारखी स्पर्धा आपल्या इंडियामध्ये घडत आहे, तर नंबर आणि ठिकाण आपल्याला माहीत पाहिजे। आणि एक पॉईंट तुम्ही मला खाली सांगा की मिस वर्ल्ड 2024च्या विजेती कोण आहे आणि त्या कोणत्या देशाचे आहे? प्लीज कमेंट। देशातील पहिली AI शिक्षिका आयरिस नावाची शिक्षिका आहे, तर ती केरळची आहे आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणी एक स्कूल आहे, त्या ठिकाणी ते आहे। सो पहिली AI शिक्षिका आहे आयरिस, केरळ। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रत्नागिरीतील कोणत्या गावाला, तर माचाड या गावाला एक थंड हवेचं ठिकाण म्हणून घोषित केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्याचा आहे, 1122,000 तो जिल्हा आहे रत्नागिरी। आणि रत्नागिरीमध्ये एकूण 9 तालुके येतात। सो लक्षात ठेवा, जागतिक योग दिवस 21 जूनला असतो आणि या वर्षाची थीम आहे, येऊ शकते एक्झाममध्ये, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग। ओके, चर्चेतील वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर पालघर। आणि दिघी बंदर हे रायगड जिल्ह्यातील आहे। वाढवण पालघर आणि दिघी रायगडमधले हे 2 बंदर आहे महत्त्वाचे। रेड्डी बंदर सिंधुदुर्गला येते। रेड्डी बंदर हे लोहखनिजासाठी खूप फेमस आहे आणि या रेड्डी बंदरातून जे लोहखनिज निघते ते आपण जपानला निर्यात करतो। हे इंटरचेंज करू शकते आयोग, त्यामुळं राज कपूर पुरस्कार विचारला तर आशा पारेख आणि व्ही शांताराम पुरस्कार म्हटलं तर शिवाजी साटम यांना देण्यात आलेला आहे। CNGवर धावणारी जगातील पहिली मोटरसायकल कोणती आहे, तर ती आहे बजाज कंपनीने बनवलेली। मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये। आणि याचे पहिले कुलगुरू आताच यांची निवड झालेली आहे, ते म्हणजे डॉक्टर अविनाश आवलगावकर। ओके, मोस्ट MP करा। हे सगळे प्रश्न आपण डेली लेक्चरमध्ये घेतलेले आहे, परंतु आपण जी आता सिरीज सुरू केलेली आहे ती जानेवारी 2024 पासून तर लेटेस्ट मंथपर्यंत आपण असे व्हिडिओ टाकणार आहे। जर हा उपक्रम आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर जगात, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी संगणकाची 5वी जनरेशन आहे, या किताब मिळवणाऱ्या केन्झा लायली जो रोबोट आहे तो कोणत्या देशाची आहे, तर ती आहे मोरोक्को देशाची। म्हणजे बघा, जे रोबोट आहे त्यांची सुद्धा स्पर्धा घेतली जाते। इंग्लिश खाडी पोहून पार करणारी जगातील सर्वात तरुण मुलगी आहे जिया रॉय। प्रो कबड्डी 2024 सर्वात महागडा खेळाडू सचिन तन्वर 2.15 कोटी तमिळ थलायवास या संघाने विकत घेतलेले आहे। भारतातील सर्वात उत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे, तर ते राज्य आहे महाराष्ट्र। 96वा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे, तर तो चित्रपट ठरलेला आहे ओपनहायमर, अणुबॉम्ब संबंधित हा चित्रपट आहे। पहिल्या ई-स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर तो देश आहे सौदी अरेबिया। US ओपन टेनिस पुरुष विजेता जेनिक सिनर इटलीचा आहे आणि महिला विजेते आहे एरिना सबलेंका, जी की बेलारूसची आहे। ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून जय शहा यांची निवड करण्यात आलेली आहे। 1 डिसेंबर 2024 पासून कार्यभार सांभाळतील। BCCIचे ते सध्या सचिवसुद्धा आहे। ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरणार आहे। वयवर्ष साधारणतः 35 वर्ष आहे आणि ते 5वे भारतीय ठरलेले आहे। रेमिटन्स सर्वाधिक पाठवणारा देश, म्हणजे जे अनिवासी भारतीय विदेशातून भारतात पैसा पाठवतात त्याला रेमिटन्स म्हटलं जाते। सो रेमिटन्समध्ये प्रथम क्रमांक लागतो भारताचा। मग भारतामध्ये पैसा सर्वात जास्त कोणत्या देशातून येते, तर एक अमेरिका, दुसरा UAE, तिसरा इंग्लंड आणि चौथा सिंगापूर। राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 2005ची आहे। हा प्रश्न इथे का घेतला याचं कारण सांगतो, कारण या योजनेचं नामकरण 2014 मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना झाली होती। तर मग या योजनेला आता 10 वर्ष झालेली आहे नामकरणासाठी। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। H5N2 बर्ड फ्लूमुळे पहिला मानवी मृत्यू कोणत्या देशामध्ये झाला, मेक्सिको, तर मग लक्षात ठेवू शकता। आणि H5N2 बर्ड फ्लूमुळे पहिला मानवी मृत्यू मेक्सिकोचा आहे। ओके, मेक्सिकोच्या फर्स्ट महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम ठरलेल्या आहे। आता हे 3 नोबेल आपल्याला पाठ ठेवायचे आहे। नोबेलचं वाटप 10 डिसेंबरला केलं जाते। अर्थशास्त्राचा नोबेल 2023 क्लॉडिया गोल्डिन, अमेरिका, महिलांमध्ये श्रम बाजारात महिलांचा वाटा यासंबंधित त्यांना अवॉर्ड मिळाला। साहित्याचा नोबेल 2023 जॉन फॉसे, नॉर्वेच्या यांना देण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांततेचा नोबेल 2023
नर्गिस मोहम्मद यांना देण्यात आलेला आहे त्या कोणत्या देशाच्या आहे तर त्या इराण या देशाच्या आहे. जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशीगंज लक्षात घ्या ते कोणत्या राज्यामध्ये येते? हिमाचल प्रदेश. साधारणतः 15,256 फूट त्याची उंची आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019ची असून 5 वर्ष पूर्ण झाले. प्रतिवर्ष 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाते. 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान या अंतर्गत आपल्याला क्षयरोगाचे उच्चाटन 2025 पर्यंत करायचे आहे. औषध आहे याच्यावर ट्रेप्सोमायसिन, उपचार डॉट्स आणि लस असते BCG. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे BCGवर. पन्हाळगडाचा जोड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला पावनगड किल्ला महाराष्ट्राचा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पन्हाळा पावनगड कोल्हापूरला आहे. पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे. खंदेरी किल्ला रायगड, राजकोट किल्ला मालवण सिंधुदुर्ग. आणि आता बघा संरक्षित स्मारक आलं तर राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण करणे हे कलम 49 मध्ये आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये घटनेच्या भाग 4 मध्ये. सो कलम 49 पाठ ठेवायचे. राष्ट्रीय स्मारकांचं जतन करणे. अंदमान निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नामकरण आता श्री विजयपुरम करण्यात आलेलं आहे. एकूण केंद्रशासित प्रदेश 8 आहे आणि केंद्रशासित प्रदेश 8 आहे त्यापैकी अंदमान निकोबारची राजधानी आता श्री विजयपुरम, दिल्लीच आहे राजधानी, लक्षद्वीपची कावारती, दादर नगर हवेली दमण दीव कधी एकत्र झालं? 26 जानेवारी 2020ला. राजधानी दमण आहे. पुदुच्चेरीची राजधानी पुदुच्चेरीच आहे म्हणजेच पॉंडिचेरी. चंदीगडची राजधानी चंदीगड. आणि बघा जम्मू काश्मीरमधून लडाख हा नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाला तर स्थापना दोघांची 31 ऑक्टोबर 2019 आहे. लडाखची राजधानी लेह आणि जम्मूची ग्रीष्मकालीन राजधानी श्रीनगर आणि शीतकालीन राजधानी जम्मू ही आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा आताच बघितला 101वा सदस्य देश नेपाळ. स्थापना 2015ची आहे. पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली मात्र मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस 17 सप्टेंबरला असतो. भारताच्या हद्दीमध्ये 262 संस्थाने होते स्वातंत्र्याच्या वेळी. त्यापैकी 549 भारतात विलीन झाले होते. मात्र 3 संस्थाने हे स्वातंत्र्यानंतर विलीन झाले तर त्यांचा क्रम आहे जम्मू आणि काश्मीर 26 ऑक्टोबर 1947, जुनागड 20 फेब्रुवारी 1948 आणि हैदराबाद आहे 17 सप्टेंबर 1948. ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबाद आपल्या इथं विलीन करण्यात आलेलं होतं. ओके. मोहीम सुरू झाली होती 13 सप्टेंबरच्या. साधारणतः ही तारीख लक्षात ठेवा. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 29 जून 1938 मध्ये करण्यात आलेली होती. कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. आणि मराठवाडा विद्यापीठाला त्यांचेच नाव देण्यात आलेले आहे. तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर मोहना सिंग. राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला शुभांगी सिंग. आणि भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट होण्याचा मान मिळालेला आहे लेफ्टनंट शिवांगी यांना. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.